तर आपल्याला 36वा जो दिवस आहे 35 किंवा 36वा दिवशी, तर त्या दिवशी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडणं हे फार आवश्यक आहे। जर पिकांची तुम्हाला योग्य वाढ आवश्यक असेल तर तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडणं आवश्यक आहे। तर कॅल्शियम नायट्रेट आपल्याला एकच वेळेस सोडायचंय 35व्या किंवा 36व्या दिवशी, कधीही एक दिवस सोडू शकता। तर यामध्ये कॅल्शियम नायट्रेट हे आपल्याला 5 किलो सोडायचंय, कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि आपल्याला बोरॉन जे आहे ते 1 किलो सोडायचंय। हे कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडल्यामुळे तुमची योग्य रीतीने वाढ होते, फुटवे चांगले फुटतात, प्लस फुलधारणा चांगली होते आणि सेटिंग ही चांगल्यात चांगली तुमची होऊ शकते। हे तुम्ही 35व्या किंवा 36व्या दिवशी हे तुम्हाला एक वेळेस सोडणं आवश्यक आहे। तर त्यानंतरच येतं 36व्या दिवसापासून ते 45वा दिवस, म्हणजे जो 10 दिवसाचा परत एक कालावधी आहे। त्या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला 13-40-13 हे सोडणं आवश्यक आहे, कारण त्या अवस्थेमध्ये फुलधारणा आणि सेटिंग हा दोन्हीचा पिरियड असल्यामुळे यावेळेस आपल्याला फॉस्फरसचीही आवश्यकता असते, थोडी वेलाची वाढ होते त्यामुळे नत्राचीही आवश्यकता असते आणि फळधारणा होत असल्यामुळे सेटिंग होत असल्यामुळे आपल्याला पोटॅशची आवश्यकता असते। त्यामुळे 13% हे आपल्याला नायट्रोजन आहे, 40% हे आपल्याला फॉस्फरस आहे, कारण त्यावेळेस फुलधारणा आणि फुटवे हे दोन जास्त लागत असल्यामुळे आपल्याला फॉस्फरस 40% आणि पोटॅश फळधारणा होत असल्यामुळे फळाची वाढ होण्यासाठी 13% पोटॅश 13-40-13 हे आपल्याला दर 2 दिवसाला 5 किलो सोडणं हे फार आवश्यक आहे। ही सुद्धा 25 किलोची जी बॅग आहे ही आपल्याला 36 ते 45 दिवसाच्या कालावधीमध्ये पूर्णपणे सोडणं हे फार आवश्यक आहे। मित्रांनो, हे लक्षात घ्या, आपण डे वाईज सांगतोय, यामध्ये 1-2 दिवस तुम्ही मागं पुढे करू शकता, परंतु ह्या डे वाईज जर तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर तुमचा फायदा हा जास्त होऊ शकतो। तर यानंतर येतं 46वा दिवस, म्हणजे कंप्लीट 1.5 महिना झाल्यानंतर, लागवडीच्या झाल्यानंतर, तर तुमच्या वेलावरती विल्टिंग येऊ नये, मर येऊ नये, कारण नेमकी फळं हे या साईजचे होतात। त्यावेळेस बरेच वेळेस पिकाला अन्नद्रव्य कमी पडून किंवा बुरशीचा लागण होऊन बरेच वेळेस तुमचा जो वेल आहे त्यावरती मर विल्टिंग ही येत असते। तर त्यासाठी आपल्याला जे आहे तुम्हाला रोको हे अर्धा किलो आणि सेलिओ हे अर्धा किलो हे आपल्याला 45व्या दिवशी म्हणजे 1.5 महिन्यानंतर सोडणं आवश्यक आहे। तर या पिरियडला तुम्ही ड्रीप मधून पूर्णपणे सेलिओ आपल्याला अर्धा किलो आणि रोको अर्धा किलो हे आपल्याला सोडणं फार आवश्यक आहे। ही गोष्ट लक्षात घ्या, पीक जेव्हा 1.5 महिन्याचं म्हणजे 45-46 दिवसाचं होईल त्यावेळेस तुम्ही अवश्य सोडावं। तर त्यानंतरचा जो वॉटर सोल्युबलचा डोस आहे त्याकडे आपण वळूया। तर 46 ते 60 दिवस म्हणजे हा जो 15 दिवसाचा कालावधी आहे, या 15 दिवसामध्ये आपल्याला जे आहे हा जो कालावधी आहे हा आहे तुमचं फळ या साईज पासून या साईज पर्यंत होईपर्यंत, म्हणजे फळ लागल्यानंतर फळाची वाढ ज्या कालावधीमध्ये होतो तो कालावधी म्हणजे 45 दिवस ते 60 दिवस। तर यामध्ये या पिरियडला आपल्याला कोणतं खत देणं आवश्यक आहे ते बघूया। तर यामध्ये 0-52-34 या वेळेस आपल्याला नायट्रोजनची पिकाला आवश्यकता नसते, कारण वेल हा पूर्णपणे वाढ ही झालेली असते, त्यामुळे नायट्रोजनची आवश्यकता पिकाला नसते, नायट्रोजन नकोय। त्यावेळेस आपल्याला फक्त फॉस्फरस आणि पोटॅशची आवश्यकता असते, जेणेकरून पिकामध्ये गर चांगला भरावा, पिकाचं वजन जे फळाचं वजन आहे ते फळाचं वजन हे व्यवस्थित वाढावं। यासाठी आपल्याला 0-52-34 हे देणे जरुरी आहे। हे 2 ते 3 दिवसाला तुम्ही 5 किलो प्रमाण आपल्याला या ठिकाणी देणं आवश्यक आहे। 5 किलोचं प्रमाण घ्या आणि 2 ते 3 दिवसाचा गॅप घेऊन आपल्याला 0-52-34 हे सोडणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या फळाची वाढ ही व्यवस्थित होईल। हा जो पिरियड आहे हा आपल्याला 45 ते 60 दिवसापर्यंत 15 दिवसापर्यंत वॉटर सोल्युबल खत हे सोडणं आवश्यक आहे। तर त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो, जो नंतर 60वा दिवस आहे, म्हणजे 2 महिन्याचं पीक झाल्यानंतर आपल्याला परत एकदा कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन सोडणं, कारण जी तुमचा फळ हे लागलेलं आहे तर त्या फळाची साईज तर चांगली बनलेली राहील, 0-52-34 आपण सोडतोय, परंतु त्याचा शेप जो आहे तो शेप व्यवस्थित बनावा, मधून जो गर भरतो आहे त्याला लाल कलर चांगला यावा, यासाठी आपल्याला बोरॉन आणि कॅल्शियम नायट्रेट हे देणं फार आवश्यक असतं। तर 60व्या दिवशी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे परत 5 किलो आणि बोरॉन 1 किलो एकरी सोडणं आवश्यक आहे। हे परत एकदा लक्षात घ्या, जेणेकरून आपल्या फळाची साईज, शेप आणि गर हा चांगल्यात चांगला भरून वजन चांगलं वाढतं। तर हे आपल्याला 60व्या दिवशी करायचं।
यानंतरचा जो सगळ्यात महत्वाचा विषय आहे शेवटचा कालावधी, यामध्ये तुमचं उत्पादन हे जवळजवळ 30 ते 40% वाढू शकतं 60व्या दिवसानंतर जर तुम्ही थोडा खर्च करून काही गोष्टीची जर काळजी घेतली, जे वापरलं, तर आपल्याला 60वा दिवस ते 70वा दिवस या कालावधीमध्ये काय करणं आवश्यक आहे ते आपण बघूया। तर हा जो 10 दिवसाचा कालावधी आहे यामध्ये आपल्याला 13-0-45 सोडणं आवश्यक आहे। आता म्हणाल शेवट आपण नायट्रोजन का देतोय, कारण शेवटी नायट्रोजन यासाठी देतोय तुमचं जे पीक आहे त्यावरती जो शेंडा नंतर जे फळ छोटे राहतील त्यासाठी न्यूट्रनची आवश्यकता असते आणि जो वेल आहे वेल हा वाढीत राहावा यासाठी आपण शेवटी जे आहे 13% नायट्रोजन हे पिकाला थोड्याफार प्रमाणात लागावं, वेल हिरवा राहावा, जेणेकरून नंतरचे 10-20% जे फळ छोटे राहतील त्याचीही वाढ पूर्णपणे व्यवस्थित व्हावी, सशक्त वेल असावा, वेलवर विल्टिंग राहू नये, यासाठी आपण शेवटच्या स्टेजला 13-0-45 हे देतो। 45-0% फॉस्फरस आहे आणि 45% पोटॅश आहे। पोटॅश 45% असल्यामुळे तुमचा जो फळ आहे त्या फळा पूर्णपणे भरण्यासाठी, त्याचं वजन वाढण्यासाठी जास्तीत जास्त मदत या पोटॅशची होते। तुमचं साईज ज्यावेळेस तुमचं 60 दिवसाच्या पुढे जातं पर डे तुमचं 200 ते 250 ग्रॅमनी फळ हे वाढत असतं, त्यामुळे त्याला पोटॅशची आवश्यकता जास्त असते मित्रांनो। त्यामुळे आपल्याला 13-0-45 हे तुम्ही शेवटच्या स्टेजला 4 ते 5 किलो हे सोडू शकता। शेवटच्या 10 दिवसात 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला 13-0-45 हे सोडणं आवश्यक आहे। तर मित्रांनो शेवटी तुमचं पीक जर थंडीमुळे थोडंसं लांबलं, एक 70 दिवसाच्या पुढे गेलं आणि तुमची असं वाटलं की आता ह्या हप्त्यात किंवा एक 5-6 दिवसांनी मला आता माझी जी वाडी आहे किंवा टरबूजाचं पीक आहे हे व्यापाऱ्यांना विकायचं आहे, द्यायचं आहे, परंतु त्या कालावधीमध्ये तुम्हाला अजून तुमचं जे फळाचं वजन आहे ते वाढवायचं आहे, त्याचा जो गर आहे त्याचा कलर पूर्णपणे डार्क रेड आणि त्याला थोडंसं चव जर चांगली यावं यासाठी आपल्याला शेवटी तुम्ही जो शेवटचा कालावधी आहे 70 दिवसानंतरचा यामध्ये तुम्ही 0-0-50 हे सोडू शकता। ही तुम्ही 4 ते 5 किलो याचं प्रमाण घ्या, फक्त तुमच्या काढणीच्या 6-7 दिवस आधी 8 दिवस आधी सोडा, कारण 0-0-50 याचं प्रमाण जर रेग्युलर चालू राहिलं आणि तुमचं फळ हे पूर्णपणे भरलं गेलं तडकण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर येते। त्यामुळे शक्यतो जर नाही दिलं तरी चालते, परंतु जर तुम्हाला वाढी द्यायची आहे 4-5 दिवसांनी तुम्हाला माहिती तर 1 ते 2 वेळेस 3 वेळेस तुम्ही 0-0-50 हे शेवटी वापरू शकता। त्याचबरोबर बोरॉन वापरू शकता, शायनिंग, कलर आणि साईज ही वेट बनण्यासाठी शेवटच्या पिरियड मध्ये हे कधीही लक्षात ठेवा, शेवटी आपल्याला 0-0-50 हे द्यायचं नाही, जरी दिलं तरी काही अडचण नाही। तर शेतकरी मित्रांनो हे जे आहे हे डे वाईज एक शेड्यूल आहे, त्या शेड्यूलने जर तुम्ही केलं, कारण हे वेलाची जी ग्रोथ असते, वाढ असते, फुलधारणा असते, सेटिंग असते, त्यानंतर त्याची होणारा जो कालावधीमध्ये वाढ आहे यानुसार आपण जे खताचे डोसेस तुम्हाला देतोय ते डोसेस आहे, त्यानुसार तुम्ही आपल्या या पिकाला टरबूज या पिकाला शेड्यूल बनवू शकता। तर